महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये तरुण व तरुणींचा वर्ग हा शिक्षण पूर्ण करून बाहेर पडत असतो। तर त्यातील काही तरुणांना नोकरी लागते व बाकी राहिलेले काही तरुण किंवा तरुणी हे व्यवसायाकडे वळतात। परंतु व्यवसाय उभा करण्याकरिता किंवा ज्या तरुणांकडे अगोदरपासून व्यवसाय आहे तो व्यवसाय वाढविण्याकरिता त्यांच्याकडे पुरेसे असे भांडवल उपलब्ध नसते। जे तरुण नवीन आहेत त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय उभा करायचा आहे, परंतु व्यवसाय करण्याच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये बँकांकडून वेगवेगळ्या संस्थांकडून कर्ज मिळणं कठीण असतं। त्यामुळे बहुतांश तरुण हे हताश होऊन बसतात। स्वतःकडे व्यवसाय करण्याचे कौशल्य असूनही त्यांना भांडवल अभावी व्यवसाय करणे शक्य होत नाही। दरवर्षी असे भरपूर तरुण असतात। या समस्येवरती मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली होती। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अंतर्गत जे नवीन तरुण उद्योजक स्वतःचा उद्योग व्यवसाय चालू करणार आहेत अशा सर्व तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत 10 लाख रुपयांपासून ते 15 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते। त्यांच्या माध्यमातून नवीन तरुण उद्योजक त्यांच्या उद्योगाला नव्या उंचीवरती नेऊन जाऊ शकतात। अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत समाजातील वेगवेगळ्या घटकातील तरुण तरुणींसाठी तसेच विशेषतः मराठा समाजातील तरुण तरुणींना उद्योगधंदे उभारणीसाठी आहे। तोच व्यवसाय नवीन जोमाने व वेगवेगळ्या पद्धतीने वाढविण्यासाठी लागणारे भांडवल या योजनेच्या माध्यमातून तरुण युवा वर्गास दिले जाते। अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेची सुरुवात ही 27 नोव्हेंबर 1998 रोजी झाली होती। या योजनेअंतर्गत विशेष म्हणजे मराठा समाजातील तरुणांना या योजनेसाठी सर्वात अगोदर प्राधान्य दिले जाते। अण्णासाहेब पाटील योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील बेरोजगारी व व्यावसायिक असंख्य तरुण तरुणींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर या योजनेविषयीचे उद्दिष्ट, वैशिष्ट्ये आणि फायदे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या पाठीमागील महाराष्ट्र शासनाची कोणकोणती उद्दिष्ट आहेत हे पुढील प्रमाणे आपण पाहूयात। पहिला, महाराष्ट्र राज्यातील वाढत्या बेरोजगारीवरती मात करून शिक्षित असणाऱ्या तरुण तरुणींसाठी व्यवसाय उभा करण्याकरिता आर्थिक भांडवल कमी व्याजावरती उपलब्ध करून देणे। दुसरा, सुशिक्षित तरुण तरुणींनी नोकरीच्या पाठीमागे न धावता त्यांनी स्वतःचा व्यवसाय करून स्वयंरोजगारीत व्हावे। तिसरा, राज्यातील तरुण वर्गाने त्यांचा स्वतःचा व्यवसाय उभा करून इतर नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे। चौथा, राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन उद्योगधंदे उभारणीसाठी व त्यांना चालना देण्यासाठी या योजनेतून मदत पुरविणे। पाचवा, अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या माध्यमातून दिलेल्या कर्जावरती कोणत्याही प्रकारचे व्याज न आकारता ते कर्ज नागरिकांना देणे, त्यासाठी कोणतेही प्रकारचे तारण न ठेवता कर्ज उपलब्ध करून देणे। त्याच्या माध्यमातून युवकांना कोणत्याही बँक व इतर संस्थांवरती अवलंबून राहावे लागणार नाही। सहावा, सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देऊन नवीन उद्योगधंद्यासाठी चालना देणे। सातवा, राज्यातील युवा वर्गास बेरोजगाराच्या संकटातून मुक्त करून त्यांच्या हातात बळकटी देणे व आर्थिकरित्या सक्षम बनविणे। आठवा, मागासवर्गीय जाती जमातीतील युवा वर्गातील तरुण तरुणींनाही अण्णासाहेब पाटील या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय तसेच उद्योगधंदे उभारता येणार व कुटुंबाची व स्वतःची आर्थिक अडचण दूर करता येते। अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे वैशिष्ट्य आपण पाहूयात। पहिली, महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार किंवा जे तरुण अगोदरपासून व्यवसाय करीत आहे अशा तरुणांसाठी भक्कम आर्थिक पाठबळ या योजनेमधून त्यांना मिळणार आहे। दुसरा, अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी कर्ज करण्याची प्रक्रिया ही अत्यंत सोपी व साध्या पद्धतीची ठेवली जात आहे, जेणेकरून कोणत्याही गरजू युवा उद्योजकाचा व व्यावसायिकास योजनेसाठी अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही। तिसरा, कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम ही त्या अर्ज केलेल्या व्यावसायिकाच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। चौथा, महाराष्ट्र राज्यातील तरुण व तरुणींकडे व्यवसाय उभा करण्यासाठी आर्थिक भांडवल पुरेसे नाही अशा व जे तरुण तरुणी अनुसूचित जाती जमाती तसेच आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या परिस्थितीत आहेत अशांना अण्णासाहेब पाटील या योजनेचा सर्वात अगोदर लाभ मिळतो।
पाचवा, राज्यातील तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न धावता उद्योगधंदा करून स्वतः आर्थिक बलवान व्हावे व इतर समाजातील बांधवांना व्यवसायाच्या व रोजगाराच्या संधी या योजनेच्या माध्यमातून मिळतील। सहावा, अर्ज करणारा व्यावसायिक उमेदवार या योजनेसाठी कोणतेही अनावश्यक शुल्क न देता स्वतःच्या मोबाईल फोनवरती या योजनेचा अर्ज तो भरू शकतो। सातवा, राज्यातील जे व्यवसाय लघु उद्योग किंवा सूक्ष्म उद्योग अशा प्रकारचे उद्योग व्यवसाय चालू करणार असतील तर अशांना जास्तीत जास्त 10 लाखांपर्यंत कर्ज योजनेअंतर्गत मिळते। तर वरील ही काही वैशिष्ट्य अण्णासाहेब पाटील योजनेबद्दलची आहेत। अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत कोणकोणत्या प्रकारचे फायदे हे लाभ घेणाऱ्या तरुणांसाठी मिळणार आहेत ते आपण पाहूयात। पहिली, लाभार्थ्याला मिळालेल्या कर्जावरती जे व्याज आकारले जाते ते व्याज हे महामंडळाकडून फेडले जाते। त्यामुळे लाभार्थी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे त्यावरती व्याज भरावे लागणार नाही। दुसरा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या अंतर्गत अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या माध्यमातून सगळ्यात मोठा फायदा म्हणजे व्यावसायिक करीत असलेल्या नव्यानं व्यवसायात भरणाऱ्या व्यावसायिकांसाठी कर्ज उपलब्ध होते। तिसरा, वैयक्तिक ज्या व्यावसायिकाला कर्ज काढायचे आहे अशा व्यावसायिकाला 10 लाखांपर्यंत वैयक्तिकरित्या कर्ज मिळू शकते। चौथा, अण्णासाहेब पाटील योजनेच्या माध्यमातून ज्या व्यावसायिकांच्या गटात सर्वांमध्ये मिळून कर्ज काढायचे असेल तर यांना 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते। पाचवा, अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोयीस्कर व सोप्या पद्धतीची असल्यामुळे राज्यातील असंख्य तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। सहावा, एखाद्या तरुणास व्यवसाय करायचा असेल तर त्याला इतर कोणत्याही संस्था किंवा अन्य बाबींवरती निर्भर न राहता स्वकर्तृत्वावर तो उभारू शकतो। सातवा, अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेमध्ये मिळालेल्या कर्जाची परतफेड कार्यकाल हा साधारणपणे 5 वर्षांचा असतो। यामध्ये घेतलेले सर्व कर्ज 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सर्वांना परत करायचे असते। हा सर्वात मोठा फायदा अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा आहे। तर हे वरील सर्व लाभ या अण्णासाहेब पाटील योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या तरुण वर्गास मिळतील।